आपल्या माध्यमातूनही प्रशिक्षणार्थ्यापर्यंत हा विषय पोहोचवा, अशा प्रकारचं मी आपल्याला पण विनंती करतो. आणखी काही आपले प्रश्न असतील तर सांगा. पगारासंबंधी आपण कौशल्य विभागाचे जे आयुक्त आहेत त्यांची भेट घेतली. पगारासंबंधी काय चर्चा झाली? पगाराचा तर विषय खूप गंभीर केला मी आज. हो. अरे म्हणलं, तुमच्याकडे मी 10 वेळेस भेटायला येतो, तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता 2 दिवसामध्ये मी पगार करतो. तुम्ही तुमची यंत्रणाच कार्यान्वित नाही. आमचे इनवाईस दिलेले आहेत, कमिशनर अप्रुव्हलला आलेल्या घटना तुम्ही 5-5, 6-6 महिन्याच्या पगारी करू शकत नाही. हे गरीब वर्ग आहे. 6,000-10,000 हजार काही पगार तर काही जास्त आहे का मानधन? हेही तुम्ही जर वेळेवर देत नसाल तर या प्रशिक्षणार्थ्यांनी कसा प्रवास करावा, कसं जगावं? म्हणलं आता आम्ही आमच्या संयमाचा आता तुम्ही अंत पाहताय. 10 तारखेपर्यंत जर तुम्ही या प्रशिक्षणार्थ्यांना जर रोजगार तुम्ही मानधन जर त्यांच्या अकाउंट मध्ये नाही पडलं तर आम्ही 11 तारखेला आपल्या आयुक्त कार्यालयाला टाळं ठोकू, अशा प्रकारचं मी इशारा दिला, त्यांना पत्र दिलं. मग ती यंत्रणा खडबडून जागी झाली. मग ती आपलं जे प्रशिक्षणार्थ्यांच्या अप्रुव्हलचं कमिशनर अप्रुव्हल वर काम करणारी जी काही सर्व चेक करणारी मंडळी त्यांनी मला मध्ये नेऊन दाखवली. मी म्हणलं, हे 5-7 लोकांना होणार नाही. 36 जिल्ह्यातल्या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांचं जे ते चेक करायला 5-6 लोक तुम्हाला पुरणार नाही. किती कोटीचा अप्रुव्हल आहे म्हणलं? माहिती मिळाली 40 कोटीचं अप्रुव्हल आहे, आज पेंडिंग आहे आयुक्ताच्या पोर्टलवर. 40 कोटीचे अप्रुव्हल आहेत. कसं प्रशिक्षणार्थी जगेल? त्यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांच्या अकाउंट मध्ये जर 10 सप्टेंबर पर्यंत जर पेमेंट नाही पडलं तर मी कुलूपच ठोकणार. काय होईल माझ्यावर? एखादी पोलीस केसच होईल. आम्ही 5-4 जण जाऊन प्रशिक्षणार्थी सोडून आम्ही नेतृत्व जाऊन आम्ही कुलपट पेमेंट आहे, बजेट आहे, फक्त तुमच्याकडून दिरंगाई होते ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. आणि आता आयुक्त कार्यालयामधली यंत्रणा जरा खडबडून जागी झालेली आहे. बघूया 10 तारखेपर्यंत आशा करूया की हे अगदी चांगल्या पद्धतीनं काम करून आपल्या अकाउंटवर ते आपलं मानधन जमा करतील. जर नाही जमा केलं तर आता यांना थोडासा दणका द्यावाच लागणार. त्याच्यामुळे आपण त्यांना थोडस या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. त्याच्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांनी काही आता आशा सोडू नये, दुःखी होऊ नये आणि या लढ्यामध्ये आपल्याला लढावं लागणार आहे अशा प्रकारचं मानसिकता तयार करून आपण आता मनाची तयारी करून लढण्याची तयारी गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये संपूर्ण 36 जिल्हे, 357 तालुके या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लढण्यासाठी सज्ज व्हावं लागणार आहे. अशा प्रकारचं मी हात जोडून विनंती करतो. मी 100% खात्री देतो, हा बेरोजगाराचा लढा आपण 100% जिंकू, 100% जिंकू. पण आपल्याला वज्रमुठ आणावं लागणार आहे आणि लढा द्यावा लागणार आहे. बोला निलेशजी, आणखी काही आहे तुमचे प्रश्न? अभिलाल दादा देवरे यांचं जर उपोषणाची सरकारने उद्या दखल जर नाही घेतली पाहिजे तेवढ्या प्रमाणात, तर त्यांना उपोषण सोडण्यासाठी आपण म्हणजे त्यांची मानसिकता कशी करणार? तूर्त आपण हे आंदोलन सर्वानुमते स्थगित करून आपल्याला ताकदीनं